सो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? बघू शकता माझा न्यू ब्लॉग आहे. आपण आज आलोय आपल्या गाडीला, आपली गाडीची पहिली फर्स्ट सर्व्हिस आहे आपल्या रॉयल एनफिल्डची. तर बघू शकता आपल्या रॉयल एनफिल्डची न्यू पहिली फर्स्ट सर्व्हिस आहे. तर आपण गाडीला तर ठेवली आहे, अजून ते कोण देतं सगळं बंद आहे. बघू शकता गाईची गाडी आता कशी काय होते बघू. आता गाडीचा आपण नक्की किती चार्जेस घेतात आणि फर्स्ट सर्व्हिसचे किती चार्जेस असले माहिती नाही मला, पण तुम्ही पण बघत राहा. आपण बघू काय होतं पुढे आणि किती रुपये गाडीचा खर्च होतो. अजून त्यांचा बघू शकते पूर्ण दुकान, अजून सेक्टर पूर्ण सर्व्हिसचा सगळा बंद आहे आणि इथं गर्दी होत चाललेली गाईज. सो तुम्ही ब्लॉगला बघत राहा काय होतं आणि किती रुपये घेतात. सो व्हॉट्सअप बघू शकता कसं तोंडला पोते, कारण की त्याला आवडत नाही ब्लॉग मध्ये यायला. त्याला ब्लॉग म्हणजे युट्यूब त्याला आवडतच नाही, त्याला की त्याला म्हणजे व्हायरल नाही व्हायचं त्याला. आणि दुसरी गोष्ट त्याला आवडत नाही विराज, तो येणार होते ब्लॉग मध्ये. सो काय तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, आनंद घ्या थोडाफार. व्ह्यूच नाही पण तरी पण बघा. गाडी तर आपली पहिली सर्व्हिस आहे आणि एवढ्या गाड्या ऑलरेडी आलेल्या आहेत. पण आपली बघू, आपला 3 नंबर आहे आय थिंक. बघू किती नंबर होता आपला, कसा काय होता. सो बघत राहा माझा ब्लॉग. बघू शकता की आता गर्दी तशी तशी वाढत चाललेली आहे आणि आम्ही वेटिंग करत होतो. त्या काका आता आले जस्ट आणि आता साधारण किती वाजले, आता 8:45 वाजले आहेत गाईज. मी बघू शकता आणि एवढे लेट काका आले. तर तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा कसा असणार आहे. हा आपली फर्स्ट सर्व्हिस आहे. सो गाईज भेटू. आता 3 नंबरचा आपला टोकन मिळाला आहे. आपण 3 नंबरला आलतो आणि तर गर्दी बघू शकतो किती सगळं लँडिंगमध्ये घेतात. आपण आता सध्या बघू, ते रिपेअरवाला शोरूमवाले अजून आले पण नाही. आपली गाडी तर लक्ष्मी आपल्या इथं आहे. सो गाईज पब्लिक बघू शकता आणि गर्दी जाम वाढत चालली. 3 नंबर हा टोकन आपल्याला जोडे ठेवतो आता. आणि बघू सर्व्हिसचा कसा काय आणि ही आपली फर्स्ट सर्व्हिस असणार आहे आणि किती चार्जेस घेतात ते पण आपण बघू. एंडपर्यंत बघायला भेटल्यानंतर सो गाईज बघू शकता इथं कसं चालू आहे गाडी. सध्या चेकिंग करतील आणि त्याच्यामध्ये कॅबमध्ये बघतील सगळं टाकतील आपली गाडी. बघू शकता की आता फर्स्ट सर्व्हिससाठी आलेला तर नंबर लागला आहे, तो पण मिळालेला आहे 3 नंबर. बघू शकता की इथे ना वाटतं परवा दिवशी इथे काय झालं तर शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे पहिल्याच्या कालच्या गाड्या अजून तसे आहेत. परवा दिवशीच्या पण गाड्या तशाच आहेत. तर त्यासाठी ते बघत अजून थांबा, आम्हाला त्या पहिले गाडी रिपेअर करायला लागतील, त्यानंतर गाडी भेटेल. म्हणजे गाडी आल्यामुळे ते सांगितली 4पर्यंत भेटेल. तर बघू आपण 4पर्यंत वाट बघू. आता इथे कसं चालतं पुढचा व्हिडिओ आपण गाड्या किती आलेल्या आहेत सध्या रोडच्या गाड्या बघू शकतो. आणि लोकांची पब्लिक वगैरे निश्चित पब्लिक वाटतो. तो ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा आणि बघू आता माझं किती कॉस्ट होतं. अजून माझं सांगितलं नाही गाडीला किती फर्स्ट सर्व्हिसचे किती रुपये घेतात. तो काय तुम्ही एंडपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो बघू शकता आपण इथे बसलो आहोत आणि इकडे डायरेक्ट कोडिंगची सुरुवात केलेली आहे. इकडे गाडी त्याची सर्व्हिस होते आणि इकडे डायरेक्ट कोडिंगची सुरुवात करतोय. ही कोडिंग लिहितोय हे बघू शकता. काहीच अभ्यास करत असेल ना तर कुठं पण करू शकतो माणूस, फक्त जिद्द पाहिजे बाबा. काय पाहिजे? जिद्द. लाईक कर, शेअर कर, कमेंट कर, जरा बोल जरा. हा गाईस, अभ्यास करेल तरच तुम्ही मोठे व्हा, शिका ना मोठे व्हा. आणि दुसरी गोष्ट, शिक्षण हा आपला डायरेक्ट हक्क आहे आणि शिक्षण शिक्षण आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर का नाही बाबा? आपल्याकडे एक हत्यार म्हणजे एक शिक्षण आहे भावा. अभ्यास करा, पुढे जा, कुठेही अभ्यास करा, तुझी आवड पाहिजे होती अभ्यास करतोय बघ. ते पण कोडिंग नाही आहे, फक्त जरा सध्या लॅपटॉप जरा लावले तिकडे चार्जिंगला झालं मग दाखवत आता चार्जिंग नाही. सो काय आपल्याला इथे अंग्रेजी गाडी आता तिकडे बघू शकतो, तिकडे सर्व्हिस होत आहे. तो वेटपर्यंत बघा आपलं ब्लॉग किती रुपये चार्जेस होतात. चलो आहे बघू शकता. आपल्याला तर रॉयल एनफिल्ड मध्ये कॅट भेटलं तर कॅटला आपण घेऊन जाऊ घरी. सो गाईज बघू शकता. 1 मिनिट गाईज थांबा, तुम्हाला दाखवला प्रेम द्या, ते तुम्हाला अजून प्रेम देतील. कोडिंग शिकायला हा उदाहरण आहे गाईज. तुम्ही थोडा प्रेम द्या त्यांना, ते तुम्हाला अजून प्रेम देतील. इकडे बघू शकता गाडीची सर्व्हिस चालू आहेत आणि इकडे रॉयल एनफिल्डच्या शोरूम मध्ये आलो, तिथे एक मांजर भेटले रॉयल एनफिल्डची. ती पण जरा आहे चांगली आहे. ब्लॉगला बघत राहा, फुल अपडेट देत राहू आम्ही तुम्हाला. काहीच आता बघू शकता इथे गाडी लागलेली होती आणि तिचा नंबर 500 आहे का ना, आमचा नंबर 30 आहे आणि 1 नंबर 2 नंबर सगळे पाठीमाग आहेत. आणि ही जी गाडी होती ना ती डायरेक्ट 5व्या सेटिंगवर घेतली वरती. सो आम्ही तर डायरेक्ट बाजूला साईड केली, इथं ठेवली. असं बघू शकता तुम्ही करून. तुम्ही बोलणार नाही तर काय होणार नाही. तो बिचारा तिकडे आहे, तुम्ही बघू शकता काढून टाकल्या. बाईला गाडी घ्यायची आता, बाई गाडी बघायची बाईला. बाई गाडी घेतोय गाडी बघू आता का भावला गाडी घ्यायची. ती गाडीचा विचार चालू आहे सध्या. आम्ही सगळं शोरूम मध्ये आलो इथल्या. ड्रीम गाडी
सो काही आता कसा काय विषय बघू शकतात आपल्या टेस्ट ड्राईव्ह भेटणार आहे मित्राला भावाला आपल्या गाडी घ्यायला आलतो आम्ही चौघजण आहे तिथे टेस्ट ड्राईव्ह लेनेवाले आहे आम्ही म्हणजे घेणार तर आम्ही बघू आता भेटली तर घेऊन येतं नाही तिकडे माझी गाडी सर्व्हिस होती बघू शकता आणि त्याचा विचार चालू आहे तिकडे गाडी कसं काय गाडी बिडी काय घ्यायची नाही पण सगळ्यांना कसा विषय चालू आहे माहिती आहे का गाडी पाहिजे त्या कंटाळा आलं सगळ्यांना आम्हाला तर आम्ही तर सगळी तर चौघं आलो इथे गाडीचे टेस्ट ड्राईव्ह करायला घेतले आणि टाइमपास गाडीचे टेस्ट ड्राईव्ह करणार आहेत सो तुम्ही बघू शकता इथे गाडीचा व्ह्यू हा राहिलं ती गाडी घ्यायचे एक गाडी तुम्ही बघू शकता यांची टेस्ट ड्राईव्ह चालू आहे बघू शकता काय ते दोघं जण गेले विरुद्ध आणि एक आहे बाई मित्र गेले निच्या गाडीची कंपनी कुठली रे बाई ट्रम गाईड बघू शकता नाही तर आता होंडाचा पण टेस्ट ड्राईव्ह घ्यायचा विचार चालू आहे होंडाचा पण आम्ही घेऊ टेस्ट ड्राईव्ह बघू शकतो इथे बाहेर शोरूम मध्ये रिव्ह्यू भेटेन तुम्हाला मग तिन्ही म्हणजे हा पण बघू तो पण बघू आणि रॉयल एनफिल्डचा बघू 100% आम्ही घेऊ 100% काय बघू शकता फायनली आता माझी गाडी घेतली आहे इथे रिपेअर सर्व्हिसला पुढचा रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा काय असणार मित्रांनो बघू शकता आपली गाडी आता भाईने घेतले करायला आता फक्त काय फर्स्ट सर्व्हिस आहे त्यामुळे बघू शकता हे सगळे मित्र परिवार एखादा 12 महिने ब्लॉगमध्ये यायचं नसतं घ्यायला कधीच ब्लॉग आता आपली गाडी मस्त रिपेअरिंग होत आहे सक्सेसफुली मतलब फर्स्ट सर्व्हिस होत आहे राईट जीटी ची सर्व्हिस करणार आता गाडी आवडली भाईनी गाडी घेऊन चालले घरी भावा व्यवस्थित जा काळजी घे भाई व्यवस्थित जा बघू शकता अडचं काही प्रॉब्लेम आहे गाडी तर वॉशिंगला गेलेली अजून वॉशिंग नाही केली आपली गाडी झालेली ऑलमोस्ट फर्स्ट सर्व्हिस भाई लोक मिल चुके आहे गाईज आता माझ्या गाडीचा माझा ब्रेक पॅड पुढचा गेला होता तर मी काढले तुम्हाला सांगतो माझी फर्स्ट सर्व्हिसला किती पैसे लागणार आहेत मला सांगितलेले 1351 रुपये सांगितलेले पण देन मी आता टाकलं ब्रेक पॅड टाकल्यामुळे माझे पैसे आता वाढले आहेत कारण मी पुढचा ब्रेक जास्त यूज करतो मी नॉर्मली तरी करतो पण ब्रेक पॅड बोलून नॉर्मल नंतर खराबच होतील त्यामुळे मी आता टाकून घेतला त्यानंतर बघू शकता आपला चेन लूपचा टाकला चेन क्लीन करायचं आपल्याला त्यानंतर आपला ऑइलचा पण टाकून घेतला आता ऑइल पण आपण झालेलं आहे बघा त्याच्यात करतात दादा एकदम व्यवस्थित करायला गाडी आणि नंतर आपली गाडी झाली आपलं ते आता आम्ही काय केलं म्हणजे मागच्या वेळेस मित्र भेटलेले बघा त्या गॅरेजमध्ये आम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये तर आम्ही आता 5 जण वापस आम्ही रिटर्न आलो आता काय कारण आम्ही ती गाडीमध्ये गेलो ते शोरूममध्ये आता होंडाच्या शोरूममध्ये जाणार आहे ते होंडाच्या गाड्या तुम्ही बघू शकता सगळ्या पेटी पॅकमध्ये आहेत नवीन तर माझ्या समोरच्या गाडीमध्ये दिसत होती माझी गाडी मी तर लावले आणि विराज वगैरे सगळे मित्र आतून घुसले आणि तो आता आम्ही आतून जाणार आहेत आणि बघणार की गाडीचा कसा काय चालू आहे आता ती गाडी कशी वाटते कसा आवडते काय बघू पण टेस्ट पाहिजे फक्त आम्हाला बाकी काहीच नाही पाहिजे सो वेलकम टू बघू शकता गाडींचा आणि मित्र आपले ते गेले त्यांना गाडी कुठली घेतात ते माहिती नाही आपल्याला फुल प्रीमियम क्वालिटीच्या गाड्या दिसतात इथे फुल परफेक्ट दिसते आणि मॉन्स्टर टाईप आणि कुठे आता ही गाडी घ्यायचा विचार चालू आहे तुम्ही ब्लॉग बघत बसा किती छान भावाला आता म्हणत बसू सो बॅटरी नाही गाडीमध्ये तुम्ही दुसरी गाडी बघू आपण दुसरी नाही कुठली कुठे इकडे पेटी बॅग गाडी बघा ही गाडी कशी दिसते बाप दिसते डायरेक्ट फुल मॉन्स्टर हो लुक देते विचार चालू आहे भाईचा गाडी घ्यायचा हा बाई आणि हा बाई गाडी घेतोय आणि मी यांच्या पाठी आलो घेऊन टाका बाई लोक गाडी कितीची गाइस इधर पकड रहा 1 मिनिट बॅग जरा ही थोडं शकतो का घेतो काही भावा ही गाडी घेतो का पटली नाही काय पटली नाही ना ठीक आहे भावाला ही गाडी नाही आवडली म्हणून तो गाडी घेणार नाही भावाला गाडी आवडली नाही म्हणून पैशाचा प्रॉब्लेम नव्हता ना पैशाचा प्रॉब्लेम नव्हता काहीच
तुम्हाला वाटलं पैशाचा प्रॉब्लेम असं पैशाचा प्रॉब्लेम होता ते आवडलीच नाही तर लुक नाही छान वाटत हे बरोबर आहे ते भावड्या निघतोय बरं पैशाचा काही विषय नाही इथं. सो गाईज सगळे निघाले का निघाले पहिले पैसे क्रेटा आली असते का नवीन. सो गाईज आपण निघतो ही गाडीचं झालं आता ही गाडी तर ड्रॉइंग पडून आलतो आता तुम्ही बघू शकता नाही आवडली गाईज त्याला. तर मित्रांनो आता जाऊ आपण सर्व्हिस सेंटरमध्ये आणि बघूया आता माझ्या गाडीचं कुठपर्यंत काम झालंय. काहीच आता वर्षमध्ये आपली गाडी सो गाईज तुम्ही बघा आणि आपला मोस्टली किती झाला तो पण एंडपर्यंत सांगेल मी किती आपलं आलेलं आहे. चकाचक्की आहे डायरेक्ट सीधा न्यू डायरेक्ट होऊ जातं गाईज. तो काही पूर्ण न्यू सारखी वापस झालेली पण न्यू नाही होऊ शकत बोलू शकत गाडी फुल फर्स्ट सर्व्हिसमध्ये मला किती कॉस्ट आल्या काय तुम्हाला सांगू शकतो मी नंतर सांगा तुम्हाला काही. सर आता काकाने आपलं सांगितलं की तुझी 6 महिन्यामध्ये नंतर दुसरी सर्व्हिसिंग आहे ती म्हणजे आता डिसेंबरमध्ये नाही काका काकाने आपलं सजेशन पूर्ण दिले का पेमेंट पण आपलं झालेलं आहे. आपलं किती झालं आहे 1724 आणि काकाने सांगितलेलं सविस्तर आपण पेमेंट वगैरे केलेलं आहे. सो फायनली आता आपण बघू शकतो आपला सगळं कॅरी करून आता आपण व्यवस्थित मित्र झालेत त्यांना भेटून आणि आपण सरळ आपण घरी जाऊन तुला फोन पण येईल. ठीक आहे फोन आहे मला सर आता फायनली झालेलं आहे. सो आम्ही जातो व्यवस्थित आता झालं ना. नेक्स्ट टाइम डिसेंबरमध्ये भेटू गाईस तो व्हॉट्सअप.